विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पसंत केलेली इंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी दर्जेदार शाळा। आमच्या शाळेची खास वैशिष्ट्ये अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग, समृद्ध ग्रंथालय आणि डिजिटल क्लासरूम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, भव्य इमारत आणि प्रशस्त क्रीडांगण, वर्षातून एकदा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे नियोजन। आम्ही गुण बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवान विद्यार्थी घडवतो। त्वरा करा, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्युनियर केजी ते इयत्ता 10वी पर्यंत आणि इयत्ता 11वी आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये आजच प्रवेश निश्चित करा। संपर्कासाठी क्रमांक 9325 420 964 आणि 7422 80 22 80। क्रमांक पुन्हा एकदा 9325 420 964 आणि 7422 80 22 80। कदमवाडीची पूजा जाधव इयत्ता 12वी बोर्डाच्या परीक्षेत विद्यालयात प्रथम। पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट। मिरजपूर भागातील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व JSP ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स बेळंकी या विद्यालयाची इयत्ता 12वीतील विद्यार्थिनी कुमारी पूजा मारुती जाधव हिने 77% मार्क मिळवून बोर्डाच्या परीक्षेत विद्यालयात प्रथम आले आहे। तिच्या या यशाबद्दल बेळंकी व कदमवाडी या ठिकाणी सर्वत्र तिचे कौतुक होत आहे। पाहूया आमचे प्रतिनिधी समोर व्यक्त केलेल्या बोलक्या प्रतिक्रिया। नमस्कार, महाराष्ट्रातील सर्व दर्शकांना नमस्कार। तर आज या ठिकाणी आपण मिरज पूर्व भागातील कदमवाडी या गावात आलेलो आहोत। नुकत्याच HSC बोर्डाच्या फेब्रुवारी 2025 मध्ये परीक्षा झाल्या आणि त्या परीक्षेमध्ये बेळंकी JSP ज्युनियर कॉलेजचा 100% निकाल लागला आणि त्या वर्गात असणारी जी मुलगी फर्स्ट आली तर तिचं नाव आहे पूजा जाधव। आज या ठिकाणी आपण त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत। पूजा, नमस्ते। नमस्ते। तुम्ही HSC 2025 मध्ये एक्झाम दिली, तुम्हाला किती टक्के मार्क मिळाले? 77%। प्रथम तुमचं मी अभिनंदन करतो। तर आज तुम्ही 12वीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलं। हे यश मिळाल्यानंतर प्रथम तुमच्या घरच्यांना कसं वाटलं? माझ्या घरच्यांना आनंद झालेला, मला देखील खूप आनंद झालेला। माझ्या या यशाबद्दल माझ्या नातेवाईक असतील, तसेच घरातील सर्व शाळेतील मित्रमैत्रिणी असतील, सर्वांनीच माझं कौतुक केले। तर तुम्ही आता जे यश संपादन केलं त्याच्यामध्ये प्रथम तुम्ही कोणाला श्रेय देऊ शकता? माझ्या शाळेचे प्राचार्य असतील जाधव सर, तसेच पर्यवेक्षक, तसेच ज्युनियर विभाग प्रमुख सावंत मॅडम, तसेच सर्व विषय शिक्षक, तसेच अमर जाधव सर व मुल्ला सर या सर्वांचं मार्गदर्शन मला लाभलं होतं, त्यामुळं मी हे श्रेय त्यांना देऊ। तुम्ही 12वीचा अभ्यास करत असताना कशा पद्धतीनं अभ्यास केला जेणेकरून तुम्ही विना टेन्शनचं ही एक्झाम पास केला आणि त्याच्यामध्ये यश संपादन केलं? माझा अभ्यास तसा रेग्युलर असायचा, पण त्यातनं माझं एक रोजचं टार्गेट असं असायचं की मी आज ह्या चॅप्टरचा टॉपिकचा अभ्यास पूर्ण केला पाहिजे। आज माझं एवढे टॉपिक आहेत आणि मी एवढ्या टॉपिकचा आज अभ्यास करणार आहे, असं माझं एक ध्येय असायचं आणि त्यानुसार मी अभ्यास करत गेलो आणि जे माझं टॉपिक पूर्ण रिवाईज झालेलं आहे आणि त्यावर मी टेस्ट देत गेलो आणि त्यातून माझी तयारी झाली आणि असा मी जवळजवळ 4 ते 5 तास रोज अभ्यास करायचे। हा शाळेतील अभ्यासक्रम पूर्ण करत असताना तुम्ही बाहेरच्या काय क्लासेसची मदत घेतली का? हो, मी बाहेर क्लास लावले होते, तसंच शाळेत देखील क्लास आमचं चालूच होते, पण बाहेर देखील मी क्लास लावलेला। कोणाकडे क्लास लावला होता? बालाजी सायन्स अकॅडमीमध्ये मी क्लास लावलेला। त्याचे शिक्षक कोण आहेत? अमर जाधव सर आणि मुल्ला सर। त्यांच्याकडून काय तुम्हाला योगदान मिळालं? त्यांच्याकडून मला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या विषयासाठी योगदान मिळालेलं आहे। त्यांनी मला त्या विषयातलं पूर्णपणे माहिती देऊन मला त्या विषयांची भीती जी असते ती माझ्या मनातून घालवली आणि त्यामुळे मला हे यश मिळालं। आता या 12वीच्या परीक्षेमध्ये तुम्ही यश संपादन केलेच,
याच्यानंतर पुढचा प्रवास कसा, तुम्ही काय करायची तुमची इच्छा आहे? यानंतर माझी अशी इच्छा आहे की मी ग्रॅज्युएशन पूर्ण करून मला स्पर्धा परीक्षा द्यायची इच्छा आहे. म्हणजे एक आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे की लाल लेव्याची गाडी घरात आली पाहिजे, असं तर नाही ना? हो, तीच माझी इच्छा आहे. एक अधिकारी व्हायची इच्छा आहे. ठीक आहे. घरच्या लोकांचा कसा प्रतिसाद असतो तुम्हाला? घरच्यांची मला पूर्ण अभ्यासामध्ये मदत होते. परत मला जे काही साहित्य लागतं त्यामध्ये सगळ्या गोष्टीसाठी मला माझ्या घरच्यांची मदत होते. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या चॅनलशी गप्पा मारल्यात आणि तुमच्या मनातील जे ध्येय आहे स्पर्धा परीक्षा द्यायचं आणि त्याच्यामध्ये अधिकारी व्हायचं, त्यासाठी आमच्या ST न्यूज मराठीच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मी थांबतो आहे. कदमवाडीहून बाळासाहेब गुरव, नमस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.